अरे बापरे! हे काय लिहिलं HPV व्हॅक्सिनबद्दल? तुमच्या घरामध्ये 9 ते 14 वर्ष वयातल्या मुली आहेत का? सरकार त्यांना HPV व्हॅक्सिन द्यावं म्हणतंय का? असं जर असेल आणि डोक्यामध्ये खूप सगळं कन्फ्युजन जर सोशल मीडियाने भरलेलं असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. सर्वप्रथम आपण पाहूयात संसर्गजन्य आजार काय असतो, त्यानंतर व्हॅक्सिन काय असतं आणि प्रतिकारशक्ती काय असतं. हे आजार हे कुठल्या ना कुठल्या जीवाणू किंवा विषाणूंपासून बनलेले असतात. ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत असतात. त्यांचं ट्रान्समिशन म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असू शकते, पण हे पसरतात एकापासून दुसऱ्याला. काही स्लो पसरतात तर काही फास्ट पसरतात. हे आजार झाल्यानंतर आपल्याकडे काय ऑप्शन असतं ट्रीटमेंट करायचं, तर आपण औषधं घेतो. जे औषधं घेतो त्यांना अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल किंवा अँटीफंगल मेडिसिन्स असं म्हणतो. हे औषधं घेतल्यानंतर ते आजार कंट्रोलमध्ये येतात व माणूस बरा होतो. पण जे असे संसर्गजन्य आजार की ज्याच्यावरती काही औषध नाही किंवा आहेत ते औषधं इफेक्टिव्ह नाही आहेत, किंवा मग हे संसर्गजन्य आजार खूप स्पीडने पसरतात व सगळ्या जगाला वेढा घालतात, तर अशा आजारांना आपण कसं ट्रीट करणार किंवा कसं कंट्रोलमध्ये ठेवणार, हा विचार जेव्हा डोक्यासमोर येतो तेव्हा असं लक्षात येतं की या आजारांना कंट्रोल करण्यापेक्षा हे आजार न होणे किंवा हे टाळणे किंवा त्याला प्रिव्हेंट करणे हेच एकमेव चांगला पर्याय आहे. आता देवी याच आजाराचं उदाहरण घेऊया ना, ज्याला आपण स्मॉल पॉक्स म्हणतो. देवी इतका भयानक आजार होता, एवढा फास्ट स्प्रेड व्हायचा आणि त्याची मॉर्टॅलिटी म्हणजे ते झाल्यानंतर मरण्याचं प्रमाण हे खूप जास्त होतं. म्हणजे जर 3 लोकांना देवीचा आजार झाला तर त्यातला एक व्यक्ती तर डेफिनेटली जायचा. अशा कंडिशनमध्ये या आजाराला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे काहीही नव्हतं. आणि अशाच वेळेस एक असा व्यक्ती जन्माला आला ज्याचं नाव होतं एडवर्ड जनर. डॉक्टर होता तो, इंग्लिश. त्याच्या असं लक्षात आलं की गाईचं दूध काढणाऱ्या लोकांना, ज्यांच्या हातावरती फोड आलेले आहेत, त्या लोकांना हा देवीचा आजार होत नाही. आणि मग त्यांनी रिसर्च सुरू केला. त्या फोडामधलं पाणी काढलं आणि एका लहान मुलाला टोचलं आणि असं लक्षात आलं की त्या लहान मुलालाही आजार झाला नाही. मग त्याच्या लक्षात आलं की या गोष्टींनी आपण असे आजार प्रिव्हेंट करू शकतो. आणि मग त्याच्यावरती संशोधन सुरू झालं आणि मग त्याच्यापासून जी लस बनली ज्याला आपण व्हॅक्सिन म्हणतो, ते व्हॅक्सिन म्हणजे स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन, जे सुरू झाल्याच्या नंतर WHOने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 1967 साली एकदम रोबुस्ट असं कॅम्पेन सुरू केलं आणि जगभरामध्ये जिथे जिथे एंडेमिक आहे हा आजार, ज्या कंट्रीमध्ये हा आजार आहे त्या कंट्रीमध्ये सगळ्या लोकांना वॅक्सिनेट करायला सुरुवात केली. आणि त्याचा चमत्कार असा झाला की 1980 साली सर्व जगाने एकत्र येऊन हे डिक्लेअर केलं की आपल्या जगामध्ये आत्ता हा आजार कुठेही सापडत नाही आणि कोणालाही त्याच्यापासून इन्फेक्शन होत नाही. आणि या गोष्टीमुळे जे 20व्या शतकामध्ये 30 कोटी ते 50 कोटी एकट्या देवीने मेलेले लोक होते, ते तिथून पुढे मरणं बंद झालं. आता ह्या देवीच्या वॅक्सिन नंतर जगाने खूप सगळे वॅक्सिन्स तयार केले, जसं की निमोकोकल वॅक्सिन तयार केलं, रेबीजसाठी वॅक्सिन तयार केलं, टिटॅनससाठी धनुर्वातासाठी वॅक्सिन तयार केलं, त्याचबरोबर डिप्थेरियासाठी, मिझल, मम्स, किती सगळे वॅक्सिन्स. आपल्या गव्हर्नमेंटनी हे सगळे वॅक्सिन्स लहान मुलांच्या इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये इन्क्लूड केले, ज्याच्यामुळं पेशंटला किंवा लहान मुलांना एक कवच मिळतं आणि या आजारापासून मुक्ती मिळते. आपले मुलं सुदृढ राहतात आणि हेल्दी आयुष्य जगतात. आता हे वॅक्सिन आणि प्रतिकारशक्ती या गोष्टी काय असतात याच्यावरती आपण थोडं डिटेलमध्ये बोलूयात, म्हणजे तुम्हाला कळेल. सर्वात प्रथम वॅक्सिन बनवतात कसं. एखादा जीवाणू किंवा विषाणू त्याची आजार करण्याची जी क्षमता असते ती क्षमता कमी केली जाते, किंवा मग त्या जीवाणू आणि विषाणूचा एखादा असा पार्ट की जो बॉडीला असं वाटेल की तो जीवाणूच आहे असा तो घेतला जातो आणि त्याला प्युरिफाय करून मग तो माणसाच्या शरीरामध्ये इंजेक्ट केला जातो. मग तो तोंडातून घेण्यासाठी दिला जाऊ शकतो किंवा इंजेक्शनमधून दिला जातो. हा पार्ट ज्या वेळेस माणसाच्या शरीरामध्ये जातो त्यावेळेस माणसाच्या शरीराला असं वाटतं की हा तोच जीवाणू आहे जो आजार करतो आणि मग माणसाचं शरीर लागतं कामाला. आपल्या ज्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी असतात त्या पेशींमध्ये प्रतिकारशक्ती करणाऱ्या अँटीबॉडीज तयार व्हायला सुरू होतात. त्याचबरोबर काही मेमरी सेलही तयार व्हायला लागतात ज्या लक्षात ठेवतात ह्या आजाराबद्दल. आणि मग होतं काय, ज्या अँटीबॉडीज तयार होत आहेत त्या अँटीबॉडीज जर नंतर कधी काळी तो जीवाणू आपल्या शरीरामध्ये आला तर त्याच्यावर डायरेक्ट अटॅक करतात आणि त्याला न्यूट्रलाइज करून टाकतात, आपल्याला आजारच होऊ देत नाहीत. त्याचबरोबर ज्या मेमरी सेल आपल्या शरीरामध्ये असतात त्यांच्यामध्ये ती मेमरी असते की अशा टाईपचा दिसणारा जीवाणू जर शरीरामध्ये आला तर फटाफट परत अँटीबॉडीज बनवायला हव्यात आणि मग त्या अँटीबॉडी त्या जीवाणूला मारून टाकतील. म्हणून वॅक्सिन खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर प्रतिकारशक्तीही. आपण आता पाहूयात गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरबद्दल, ज्याला आपण सर्वायकल कॅन्सर म्हणतो.
आता हा कॅन्सर इंडियामध्ये महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये 2 नंबरचा कॅन्सर आहे. दरवर्षी 1,30,000 ते 1,40,000 नवीन महिलांना हा कॅन्सर होतो आणि दरवर्षी 70 ते 80,000 दुर्दैवाने महिला मृत्युमुखी पडतात. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्हाला माहिती आहे का की हा सर्विकल कॅन्सर होतो कशामुळे? तर तो होतो एका व्हायरसमुळे आणि त्याचं नाव आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा सेक्शुअली ट्रान्समिट होणारा व्हायरस आहे आणि सगळ्यात खराब गोष्ट अशी की या व्हायरसमुळे वायरेमिया म्हणजे पूर्ण शरीरामध्ये हा व्हायरस पसरणं असं होत नाही आणि तसं न झाल्यामुळे या व्हायरसच्या इन्फेक्शननंतर इम्युनिटी बनत नाही आणि मग हा व्हायरस जातो आणि महिलांच्या गर्भपिशवीच्या तोंडाजवळ जाऊन बसतो आणि तिथल्या पेशींमध्ये तो कंटिन्युअस डॅमेज करत राहतो. त्याच्यामधून ॲबनॉर्मल पेशी तयार व्हायला सुरू होतात आणि त्याच्यापासून तयार होतो तो सर्व्हिकल कॅन्सर. हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त सर्व्हिकल कॅन्सरच करतो का? तर असं नाही. हा पुरुषांमध्ये पेनाईल कॅन्सरही करतो, त्याचबरोबर ओरोफॅरेंजियल आणि एनल कॅन्सरही करतो. एवढंच नाही तर ह्या पॅपिलोमा व्हायरसमुळे वार्ड्स नावाचेही आजार व्हायला लागतात. आता या सर्व्हिकल कॅन्सरबद्दलची दुर्दैवी गोष्ट अशी की शहरी भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं प्रमाण कमी आढळतं, पण ग्रामीण भागामध्ये हा कॅन्सर खूप जास्त प्रमाणात आढळतो. काय कारण असेल बरं त्याच्यामागे? तर त्याच्यामागे प्रामुख्याने कारण आहे की ग्रामीण भागामधल्या महिला कमी प्रमाणामध्ये वॅक्सिनेट झालेल्या असतात. त्याचबरोबर तिथं डायग्नोसिस होणं ह्या कॅन्सरचं लेट होतं आणि जेव्हा हा कॅन्सर झालेला आहे हे कळतं त्यावेळेस ऑलरेडी तो ट्रीटमेंट करण्याच्या बाहेर निघून गेलेला असतो. आता यामध्ये 2 प्रकारचे वॅक्सिन डेव्हलप झालेले आहेत. एक गार्डिसिल आणि दुसरं सर्व्हॅरिक. सर्व्हॅरिक जे आहे ते फक्त 2 स्ट्रेनच्या अगेन्स्ट काम करतं. गार्डिसिल ते 4 स्ट्रेनच्या अगेन्स्ट काम करतं आणि नवीन अजून एक गार्डिसिल डेव्हलप झालंय जे 9 स्ट्रेनच्या अगेन्स्ट काम करतं. आता जो गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याच्यामध्ये गार्डिसिल 4 जे 4 स्ट्रेनच्या अगेन्स्ट काम करतं हे वॅक्सिन आपण फ्रीमध्ये महिलांना देतो. बरं, हे वॅक्सिन देत असताना त्याच्यासाठी एज ग्रुपच्या क्रायटेरिया आहेत. ते वॅक्सिन जर 9 ते 14 या वयोगटातील महिलांनी घेतलं तर जास्तीत जास्त प्रोटेक्शन देतं. असं का बरं? कारण आपल्याला माहीतच आहे की हा व्हायरस सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे. ज्या महिला सेक्शुअली ॲक्टिव्ह नाही आहेत त्या महिलांमध्ये जर आपण वॅक्सिन दिलं तर पुढे चालून यांना होणारे हे इन्फेक्शन टळलं जातं आणि त्याचबरोबर त्या महिलांचा होणारा सर्व्हिकल कॅन्सरही टाळला जातो. ज्या पेशंटची आपण ट्रीटमेंट करू शकतो त्यांना ऑपरेशन, केमोथेरपी, रेडिओथेरपी अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट लागतात, ज्याचे दुष्परिणामही खूप प्रमाणामध्ये असतात आणि यामध्ये खर्चही खूप होतो. तर मग या व्हायरसला जर थांबवण्यासाठी काही सोपं, सरळ, साधं आणि स्वस्त असं सोल्युशन असेल तर ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरससाठी वापरलं जाणारं वॅक्सिन. या वॅक्सिनवरती खूप सगळ्या ट्रायल झाल्या आणि खूप सगळ्या ट्रायलमध्ये हे लक्षात आलं की हे वॅक्सिन 100% सेफ आहे आणि 100% इम्युनिटीही प्रोव्हाइड करतं. मग हे वॅक्सिन आत्तापर्यंत का घेतलं गेलं नाही? तर या वॅक्सिनच्या कॉस्टमुळे. सुरुवातीला हे वॅक्सिन जर प्रायव्हेटमध्ये घ्यायचं झालं तर 4 ते 10 हजारापर्यंत खर्च येत असे, पण नंतरच्या संशोधनामध्ये असं लक्षातही आलं की याचे 2 डोस घेण्याची गरज नाही आहे, एकच डोस सफिशियंट आहे. तरी पण एखाद्या गरीब घरातल्या व्यक्तीसाठी 4,000 रुपये मोठीच कॉस्ट आहे. मग त्याच्यानंतर WHO आणि इतर कंट्रीमध्ये 160 कंट्रीमध्ये असं ठरण्यात आलं की याच्या अगेन्स्ट आपण पुन्हा एकदा रोबोस्ट कॅम्पेन घेऊ, ज्याच्या अनुषंगाने आपण पॅपिलोमा व्हायरस आणि त्यामुळे होणाऱ्या कॅन्सरला आपण इरॅडिकेट करू शकतो, जगामधून नाहीसं करू शकतो. आणि त्याचमधून आलेले आत्ताचं जे कॅम्पेन भारतामध्ये चालू आहे तो त्याचाच भाग आहे. आता हे मास वॅक्सिनेशन का करायचं? मग मास वॅक्सिनेशन करण्यामागचा दुसरा अजून एक हेतू हा असतो की मास वॅक्सिनेशनमुळे हर्ड इम्युनिटी तयार होते. हर्ड इम्युनिटी म्हणजे ज्यामध्ये जर मॅक्सिमम लोकांना आपण वॅक्सिनेट केलं आणि त्यामधून जर काही वाचलेच की ज्यांना नाही वॅक्सिनेट करू शकलो तर अशा लोकांनाही इन्फेक्शन होण्यापासून प्रोटेक्शन मिळायला लागतं. आता आपण बोलूयात या वॅक्सिनबद्दल झालेल्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल. आता बऱ्याच जणांनी या वॅक्सिनबद्दल कोणाकोणाचे व्हिडिओ पोस्ट करून त्याच्यामध्ये असं सांगितलं की या वॅक्सिनमुळे मुलींना मुलंच होत नाहीत, या वॅक्सिनमुळे अजूनच वेगवेगळे आजार होतात, या वॅक्सिनमुळे अटॅकच येतात, या वॅक्सिनमुळे आयुष्यच खराब होतं. असं बिलकुल नाही. आत्तापर्यंत हे वॅक्सिन कित्येक लोकांनी घेतलंय. अमेरिकेमध्ये हे वॅक्सिन कंपल्सरी सर्वांना दिलं जातं, इतर कंट्रीमध्येही दिलं जातं. फक्त आपल्या देशामध्ये आत्तापर्यंत ते सर्वांसाठी अवेलेबल नव्हतं. आत्ता ते सर्वांसाठी अवेलेबल आहे. तर आत्ता ते घेण्याऐवजी लोक त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सीज करायला लागलेले आहेत. मला असं वाटतं तंत्रज्ञान त्याच्या लेवलला डेव्हलप होत जातं, विज्ञानही त्याप्रमाणे अवगत होत जातं.
त्याचा फायदा कोणाला किती करून घ्यायचा आहे हे प्रत्येकाचं आपापली चॉईस असते. आपण या वॅक्सिनबद्दल सल्ला घेताना जसं मला जर घर बांधायचं म्हटलं तर मी आर्किटेक्ट किंवा इंजिनियरचा सल्ला घेईल, फार तर फार जाऊन घर बांधणाऱ्या एखाद्या कामगाराचा सल्ला घेईल. पण मी घर बांधण्यासाठी डॉक्टरचा सल्ला तर घेणार नाही, किंवा मी आजारी पडलो तर मी डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरचा सल्ला घेईल. ज्या त्या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की ही गोष्ट चांगली नाही आहे तर ती न करणं योग्य डिसिजन. पण ज्या क्षेत्रामध्ये कामच करत नाहीत अशा व्यक्तींचा जर आपण सल्ला घेऊन या वॅक्सिनला किंवा कुठल्याही सायन्सला, विज्ञानाला जर आपण दोषी ठरवत असू, चुकीचं ठरवत असू, तर हे 100% चुकीचं आहे. ज्या गोष्टीत ग्रामीण भागातल्या महिलांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे अशा वॅक्सिनचा आपण प्रचार करायला हवा, प्रसार करायला हवा. त्याचं लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक ते वॅक्सिन लावून घेतील ह्या गोष्टी आपण अश्युअर करायला हव्यात. तर हे सोडून आपण त्याच्या अगेन्स्ट बोलतोय हे खूप चुकीचं आहे. जे लोक या वॅक्सिनला विरोध करत आहेत मी त्यांची थोडी प्रोफाईल चेक केली तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यामध्ये कोणी ॲक्टिव्हिस्ट आहेत, तर कोणी त्याच्यामध्ये न्यूट्रिशनिस्ट आहे, तर कोणी मेडिकल प्रॅक्टिस सोडलेली आहे ज्यांचा विश्वास त्याच्यावरचा उठला आहे, असे लोक आहेत. रॉबर्ट एफ केनेडी ज्यांच्याबद्दल बोललं जातं तो माणूस पॉलिटिशियन आहे. जरी तो तिथे हेल्थ केअर सिस्टममध्ये अपॉइंटेड असेल तर ही इज नॉट अ डॉक्टर, तो पॉलिटिशियन आहे. अशा व्यक्तीच्या स्टेटमेंटवरती काही पाहण्यापेक्षा आपण फॅक्ट्स पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंत झालेल्या सर्व स्टडीजमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन हे सुरक्षित आणि इफेक्टिव्ह वॅक्सिन आहे. तेव्हा आपल्या मुलींच्या आरोग्यदायी भविष्यासाठी आपण आपल्या मुलींना 9 ते 14 वर्ष वयामध्येच हे वॅक्सिन घेणं खूप गरजेचं आहे.